इस्लामाबाद इथे झालेल्या शांतता चर्चांना अपयश आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय। अमेरिका हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीकडे अमेरिका पाण सुरुंगरोधी जहाजं पाठवण्याची तयारी करते अशी माहिती मिळते। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या जहाजांचं नियंत्रण अमेरिका करेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय। इराण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण सोडायला तयार नाहीये आणि त्यामुळे आता इथला तणाव कमालीचा वाढण्याची भीती आहे। जो देश इराणला हॉर्मुझबाबत टोल देईल त्यांना अमेरिका हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रवेश देणार नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या यूएस सेंट्रल कमांड म्हणजेच सेंटकमनं स्पष्ट केलेलं आहे की आजपासून इराणच्या बंदरांवर नाकेबंदी लागू करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। सेंटकमच्या माहितीनुसार ही नाकेबंदी इराणच्या सर्व बंदरांमध्ये आणि किनारी भागात लागू केली जाईल। इराणमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर ही कारवाई लागू असेल। एक्सवरील पोस्टमध्ये सेंटकमनं सांगितलंय की राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसार 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू केली जाणार आहे। अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातातील इराणच्या सर्व बंदरांचा यामध्ये समावेश आहे। मात्र जे जहाज इराण सोडून इतर देशांकडे जात आहेत आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करतायत त्यांना फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन अंतर्गत अडथळा आणला जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय। नाकेबंदी लागू होण्यापूर्वी सर्व व्यावसायिक नाविकांना अधिकृत सूचना दिल्या जातील। त्यांना नोटीस टू मरीनर्सचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। तसंच हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करताना ब्रिज टू ब्रिज चॅनल 16 वर अमेरिकन नौदलाशी संपर्क ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिलाय। त्यांनी सांगितलंय की हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी तात्काळ लागू केली जाईल। ट्रम्प यांनी असंही म्हटलंय की आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला कोणताही शुल्क दिल्यास त्या जहाजांना अडवण्यात येईल आणि त्यांना सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही। ही प्रक्रिया तात्काळ प्रभावानं सुरू केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय।